हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायडन्स एज्युकेशन. टॉप कन्सेप्ट्समध्ये आज आपण फंडामेंटल फोर्सेस इन नेचरची चर्चा करणार आहोत. सी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला दिसतंय मॅटर सर्वत्र पसरलेलं आहे, विखुरलेलं आहे. मग ते प्लॅनेट्स असो, स्टार्स असो, किंवा मग कॉमेट्स असो, अदर सेलेस्टियल बॉडीज असो, किंवा मग पृथ्वीवरील टेरेस्ट्रियल बॉडीज असो. मग त्यामध्ये मॅनमेड बॉडीज पण येतात, माणसं पण येतात, झाडं पण येतात. म्हणजे मॅटर एव्हरीवेअर देअर इज अ मॅटर. मग हे मॅटर सर्व एकत्र कसं आहे, जिकडे एकीकडे पूर्ण विश्व फिरतंय, वस्तू स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतायत. सो एव्हरीथिंग इज इन मोशन, बट एव्हरीथिंग इज ॲट इट्स प्लेस. असं तिथे काही डिस्टर्बन्स नाही आहे. याला जबाबदार जो फोर्स आहे दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो इट इज द फर्स्ट फंडामेंटल फोर्स. हा फोर्स बिटवीन टू मासेस असतो, M1 आणि M2. न्यूटनच्या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉने आपल्याला त्याचा फॉर्म्युला दिला आहे, F इज इक्वल टू G(M1M2) अपॉन R². G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, M1 M2 म्हणजे दोन वस्तूंचे मासेस, आणि R म्हणजे त्याच्यामधलं अंतर. समजा हा M1 आहे आणि हा M2 आहे आणि हे डिस्टन्स आहे R. देन द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इज F is equal to G(M1M2) upon R². Then our second fundamental force is electromagnetic force. See, जसं मॅटर सर्वत्र विखुरलेलं आहे त्याच पद्धतीने देर आर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस आर स्प्रेड इन द नेचर, and the force of attraction or repulsion between such moving charges is called as electromagnetic force. हा वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला भेटतो आपल्याला. लाईक इफ वी कन्सिडर द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, इफ वी कन्सिडर द फोर्सेस इन द स्ट्रिंग्स, सो त्याला ते बेसिकली कशाचे रूप आहेत, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचे रूप आहेत. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला कुलोम्बने दिला. कुलोम्स लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये जर दोन चार्जेस स्थिर असतील तर फोर्स होतो 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². आणि जर तेच चार्जेस जर मुव्हिंग असतील तर आपल्याला तिथे त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करता येतो. सो हा झाला आपला दुसरा फंडामेंटल फोर्स, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. त्यानंतर तिसरा फोर्स आपल्याला आढळतो ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये जे पार्टिकल्स आहेत, म्हणजे अगदी आपण मायक्रो लेवलला गेलो, लाईक प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. हे न्यूक्लियसमध्ये जो फोर्स आहे, ज्या फोर्सने त्या न्यूक्लियसमध्ये या पार्टिकलला एकत्र करून ठेवलेला आहे, असा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणायचं न्यूक्लिअर फोर्स. याचेही परत दोन प्रकार पडतात. एक स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स जो न्यूक्लियसला फुटू देत नाही, आणि दुसरा वीक न्यूक्लिअर फोर्स जो न्यूक्लियसचं डिसइंटिग्रेशन होतं ना कारणीभूत ठरतो. सो मित्रांनो, या तीन फोर्सेसमध्ये बेसिकली काय फरक आहे, म्हणजे फिजिकल क्वांटिटी फोर्स म्हणून, म्हणजे फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स पॉईंट ऑफ व्ह्यूने ते आपण समजून घेऊ. सी, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं नेचर इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचं नेचर इट कॅन बी अट्रॅक्टिव्ह, इट कॅन बी रिपल्सिव्ह. न्यूक्लिअर फोर्सचं नेचर इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची रेंज इट इज लॉंग रेंज फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सची रेंज इट इज अगेन लॉंग रेंज फोर्स. and nuclear force it is a short range force, it is within nucleus only. Then let us talk about strength of these forces. Gravitational force ची strength it is weakest force in the nature. विश्वातला निसर्गातला सगळ्यात वीक फोर्स येतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इट इज स्ट्रॉंगर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अँड न्यूक्लिअर फोर्स इट इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन द नेचर. विश्वातला सगळ्यात स्ट्रॉंग फोर्स कोणता आहे, न्यूक्लिअर फोर्स. Then let us talk about the dependency on the material medium between the objects or between the entities where the force exists. So, if there is something in the in between the two masses, the gravitational force does not changes. That is, it is independent of intervening medium between the two masses, between two objects. म्हणजे तो मटेरियल मीडियमवर मधले अवलंबून राहत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इट डिपेंड्स अपॉन द इंटरव्हेनिंग मीडियम बिटवीन द टू मासेस. टू चार्जेस, दोन चार्जेस मध्ये जर मटेरियल मीडियम बदललं तर हा फोर्स बदलू शकतो. न्यूक्लिअर फोर्स इट इज इन द न्यूक्लियस ओनली, सो देर इज नो क्वेश्चन ऑफ एक्स्ट्रा मॅटर इन द न्यूक्लियस. देन लेट अस टॉक अबाउट डिपेंडन्सी ऑफ दिस फोर्सेस. सो this gravitational force it depends upon the masses of object and inversely proportional to the square of distance between them. That means it obeys the inverse square law. This electromagnetic force it again depends upon the magnitude of charges, and its magnitude depends upon the square of distance between the charges. That is, it is again it also obeys the inverse square law. Here it is independent of charge and it does not obey the inverse square law. ठीक आहे. सो हे झालं याचं बेसिक फिजिक्स. आता याच्या पुढचा भाग जर तुम्हाला शिकायचा असेल, यू हॅव टू गो इन डिटेल अबाउट दीज फोर्सेस. म्हणजे हा फॉर्म्युला कसा तयार झाला, हा फॉर्म्युला कसा तयार झाला, व्हॉट आर दी एक्स्ट्रा पॉईंट्स अबाउट द न्यूक्लिअर फोर्स. सो बेसिकली कुठलाही फोर्स शिकण्यापूर्वी तुम्हाला त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स त्या पद्धतीने शिकावं लागतात.
आता याच्याही पलीकडे शास्त्रज्ञ शोधतायत की याच्याही पलीकडे एक फोर्स आहे, हा सगळ्यांना एकत्र करून ठेवतोय, जो अजून आपल्याला सापडलेला नाही. ठीक आहे मित्रांनो, सो पुन्हा भेटूया नेक्स्ट टॉप कन्सेप्टमध्ये. थँक्यू.